इतरांकडून शिफारस घेण्याची वेळ येऊ देऊ नका, तर स्वतःमधील परिवर्तन, क्षमता आणि देवावरील श्रद्धा तुमची शिफारस व्हावी. विचार करा की कोणती शिफारस आमच्याकडे आहे. उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. हल्लीच्या काळात शिफारस हा अत्यंत परवलीचा शब्द झाला आहे. खाजगी क्षेत्र असो वा सरकारी, एखादं काम करून घेण्यासाठी शिफारस ही लागतेच. शिफारस ही एखाद्या व्यक्तीची ओळख असते, तर बराच वेळा शिफारस ही नोटांची बंडले सुद्धा बनते. आजच्या अध्ययनात आपण पाहू की पौल कोणत्या शिफारस पत्राबद्दल बोलत आहे. त्याचे सेवा कार्य आणि एखाद्याच्या जीवनातील परिवर्तन कसे शिफारस पत्र म्हणून कार्य करते हे पाहणे आवश्यक आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 2 अध्यायाच्या 14व्या वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर 3रा अध्याय सुरू करणार आहोत. मानवी जीवनामध्ये संकटे व दुःख येण्याचे एक अत्यंत तर्कशुद्ध कारण पवित्र शास्त्र आम्हाला देते. आमच्या ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्ही दृढ व्हावे आणि परमेश्वराचे सांत्वन आम्हाला प्राप्त व्हावे, जेणेकरून आम्ही इतरांचे सांत्वन करायला सिद्ध होऊ शकतो. करिंथकरास लिहिलेल्या 2 पत्राच्या 2 अध्यायामध्ये पॉल हे कारण स्पष्ट करतो. पवित्र आत्म्याचे सांत्वनाचे व आम्हाला विश्वासामध्ये स्थिर करण्याचे कार्य देखील पॉलाने या ठिकाणी स्पष्ट केले आहे. त्यानंतर तो सेवेचे सामर्थ्य व सुवार्तेचा विजय याविषयी करिंथकरांचे मार्गदर्शन करतो. जी सुवार्ता आज मला गाजवता येते व जे देवाचे वचन मला इतरांना सांगता येते, त्यामुळे मी ख्रिस्तामध्ये आनंद करते. ही खरोखर एक अत्यंत महान सेवा आहे. श्रोत्यांनो, या वचनांमध्ये पौलाने आमच्या समोर एक महान आणि गौरवी चित्र उभे केले आहे. तो म्हणतो 14व्या वचनात, 2 अध्याय 14वे वचन, जो देव आम्हा सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करीतो, त्याची स्तुती असो. सुवार्ता सांगणे म्हणजे विजयी आगमनाची किंवा प्रवेशाची सुरुवात करणे किंवा मार्गदर्शन करणे होय. या ठिकाणी रोमी सम्राटांचा रोममधील विजयी प्रवेश ही पार्श्वभूमी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. रोमी सेनापती युरोप किंवा आफ्रिकेला जात असे, विजय संपादन करीत असे. त्याच्या बहुतेक सर्व मोहिमांमध्ये तो विजय मिळवी. हा विजयी योद्धा रोमला परत आल्यावर तो मोठ्या दिमाखाने शहरात प्रवेश करीत असे. त्याच्या प्रवेशाची मिरवणूक सकाळपासून रात्रीपर्यंत वाजत गाजत नेल्या जाई. हा रोमी विजयी योद्धा आपली लूट आणि लुटीत मिळवलेली जनावरे आपल्यासह आणत असे. त्या मिरवणुकीच्या पुढच्या भागात कैद करून आणलेले लोक असत. त्यांची नंतर सुटका केल्या जात असे व त्यांना रोमी नागरिक बनवल्या जाई. मिरवणुकीच्या मागच्या भागात कैद करून आणलेले परंतु मरणदंडास पात्र ठरवलेले लोक असत. या विजयी प्रवेशाच्या प्रसंगी ते धूप जाळीत. त्यांच्या देवांना ते आपल्या विजयाचे श्रेय देत आणि त्यांच्या समोर धूप जाळीत. या मिरवणुकीच्या मध्येमध्ये धुपाच्या धुराची वलय असत. कधीकधी ती वलये अतिशय दाट असत. मिरवणूक पुढे जात असताना धुपाचा धूर त्या मिरवणुकीला कधीकधी झाकून टाके. या पार्श्वभूमीवर पॉल म्हणत आहे, आता जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो, त्याची उपकार स्तुती असो. ही गोष्ट खरोखर अद्भुत आहे. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तुम्ही पराभूत होऊ शकत नाही. पॉल म्हणतो की देव सर्वदा आम्हास विजयात नेतो, म्हणजे तो आमचा कधीही पराभव होऊ देत नाही. सर्व ठिकाणी आम्ही विजयी ठरतो. पौलाला इफिसमध्ये पुष्कळ यश आले, अथेन्समध्ये खूप यश आले नाही, परंतु तरीही पौल सांगतो की त्याचा दोन्ही ठिकाणी विजय झाला. तो म्हणतो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास विजय देतो. पुढे तो म्हणतो
आम्ही सर्व ठिकाणी आम्हाकडून आपल्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रकट करतो. श्रोत्यानो, पौलाची शिकवण व त्याचे जीवन याद्वारे परमेश्वर त्याच्या ज्ञानाचा सुगंध सर्वत्र प्रकट करीत होता. 15व्या वचनात पौल सांगतो, तारणप्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहो. आपण आताच विजयी प्रवेशाची पार्श्वभूमी पाहिली. त्या विजयी मिरवणुकीत ज्यांना सोडविले जाणार आहे व ज्यांचा मृत्यू ठरलेला आहे अशा दोन्हींचा समावेश असे. परंतु दोन्हींच्या विजयाच्या मिरवणुकीत समावेश असे. 16वं वचन पहा काय सांगतं, एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहो. हे कार्य करावयास कोण लायक आहे? देवाच्या वचनाला सुगंधाची उपमा देण्यात आली आहे व देवाचे वचनच आमच्या जीवनाचा न्याय करते. आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार की सार्वकालिक नरकामध्ये हा निर्णय आमच्या देवाच्या वचनाच्या प्रतिसादावर अवलंबून असतो. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने जगामध्ये पाठवले यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे तारण व्हावे. हे पवित्र शास्त्र सांगते. पवित्र शास्त्र आम्हाला पुढे योहान कृष्णवर्तमान 3रा अध्याय आणि 18व्या वचनात सांगते, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाडाचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी सुवार्ता मरणाचा गंध आहे, परंतु जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तो जीवनाचा गंध आहे. श्रोत्यानो, जगातली सर्वात अमूल्य गोष्ट कोणती? तर ती म्हणजे देवाचे वचन सांगणे. पॉल या गोष्टीच्या जाणीवेने भारावून गेला आहे. तो म्हणतो, तर या कार्यासाठी कोण समर्थ आहे? खरोखर देवाचे वचन सांगणे ही सर्वात मोठी सेवा आहे आणि मला ती लाभली आहे. याबद्दल मी देवाचे आभार मानते. देवाचे वचन सांगणे अद्भुत आहे श्रोत्यानो, कारण तो आम्हाला नेहमीच विजय देतो. जेव्हा सुवार्ता सांगितल्या जाते व अनेक लोक ख्रिस्ताचा स्वीकार करतात, तेव्हा तो आमच्यासाठी विजय निश्चितच आहे. त्यांच्यासाठी सुवार्ता जीवनाचा गंध बनते. परंतु जेथे सुवार्तेचा अव्यय केला जातो तिथल्या लोकांचे काय? देवाचे वचन सांगते की अशांसाठी वचन सांगणारे मरणाचा गंध बनतात, कारण आता त्यांना प्रभूच्या समक्षतेमध्ये जाऊन कधीच ही सबब देता येणार नाही की त्यांनी सुवार्ता ऐकले नाही. त्यांचा न्याय त्यांच्या सुवार्तेच्या अव्हेरामुळे ठरलेला आहे. अशाही वेळेस ते विजयी प्रवेशात सामील होतात. त्यांचा मरणदंड ठरलेला असतानाही ते प्रभू येशूच्या विजयाच्या मिरवणुकीत सामील केले जातात, कारण सरते शेवटी विजय तर ख्रिस्ताचाच आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकेल व प्रत्येक जीभ त्याला प्रभू म्हणून कबूल करेल. सर्वांनाच त्याच्या समोर एक दिवस झुकावे लागणार आहे. तो तुमचा तारक असो किंवा न्यायाधीश असो, तुम्हाला त्याच्या समोर कधीतरी नतमस्तक व्हावे लागणार. म्हणूनच पॉल म्हणतो, हे कार्य करण्यास कोण समर्थ आहे? ह्यांना तर मरण होण्यासाठी मरणाचा गंध, परंतु त्यांना जीवन होण्यासाठी जीवनाचा गंध हो. श्रोत्यानो, आजही धूप वर चढत आहे, म्हणजे देवाचे वचन सांगितल्या जात आहे, सुवार्तेचा प्रचार केला जात आहे आणि जे आम्ही सुवार्ता सांगणारे आहोत ते आम्ही जीवनाचा गंध आहोत आणि मरणाचाही गंध आहोत. पुढे 17व्या वचनात पॉल म्हणतो, पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. ख्रिस्ती सेवेची संपूर्ण योजना या ठिकाणी आम्हाला देण्यात आली आहे. देवाचे वचन नासवणे, त्यात भेसळ करणे किंवा देवाच्या वचनाचा विपर्यास करणे, त्याचा व्यापार करणे हे खऱ्या सुवार्तिकाचे किंवा सेवकाचे कार्य नाही, परंतु प्रामाणिकपणे जसे देवाचा आत्मा आम्हाला ते प्रगट करीतो तसे ते गाजविण्याचे आमचे कार्य आहे. सुवार्तेचे महत्त्व व तिचा विजय आपण पाहिला. आता आपण पुढच्या म्हणजे 3ऱ्या अध्यायाकडे वळत आहोत. ख्रिस्ताच्या गौरवी सेवेमध्ये देवाचे सांत्वन ही या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. या आधीच्या अध्यायामध्ये पौलाने सेवेतील विजयाविषयी माहिती दिली व या अध्यायामध्ये तो सेवेची मान्यता याविषयी लिहित आहे. 3रा अध्याय 1 वचन पहा, आम्ही पुन्हा आपले वाखाणणे करू लागलो आहो काय? अथवा जशी कित्येकास लागतात तशी आम्हाला तुम्हासाठी किंवा तुमच्यापासून शिफारसपत्रे पाहिजेत काय? पॉल त्यांना विचारतो की ज्याच्याकडून त्याची नेमणूक झाली त्याच्याकडून शिफारस पत्र आणायची त्याला गरज आहे काय? देवाने त्याची सेवेसाठी नेमणूक केली
हे सांगणारे पत्र त्याला हवे आहे काय? व तो स्वतःच या प्रश्नांना नकारार्थी उत्तर देतो, कारण तो 2 आणि 3 वचनात लिहितो, तुम्हीच आमचे पत्र, आमच्या अंतकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहा. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतकरण रूपी पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योग्य तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र, असे तुम्ही प्रसिद्ध आहात. श्रोत्यानो, या ठिकाणी फार सुंदर सत्य पावलाने सांगितले आहे. सेवेच्या प्रभावाचा पुरावा देवाच्या शिफारशीवर अवलंबून नाही. देव तुम्हाला शिफारसपत्र देत नाही. सेवेचा पुरावा म्हणजे मानवी हृदयाच्या पाटीवर लिहिलेले पत्र होय. माझ्याद्वारे केलेल्या सुवार्थ सेवेमुळे जे लोक ख्रिस्ताकडे वळले तेच माझे शिफारसपत्र आहे. पौल या करिंथातल्या मंडळीला म्हणतो, तुम्हीच आमचे पत्र, जे आमच्या हृदयात लिहिलेले आहे ते सर्व माणसे ओळखतात व वाचतात असे आहा. पुढे तो 4थ्या वचनात म्हणतो, आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरोसा आहे. या गोष्टीमुळे मला आत्मविश्वास मिळतो. मला माहीत आहे की पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे. मला वाटते बौद्धिकदृष्ट्याही हे सिद्ध करता येईल की पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे. परंतु आज मला त्याची गरज नाही. माझ्यासाठी ही गोष्ट अगदी साधी आहे. देवाचे वचन जे कार्य करते ते कार्यच त्याचा पुरावा आहे. एखादा चांगला खाद्यपदार्थ खाल्ल्याशिवाय त्याची चव कळत नाही. तसेच देवाचा अनुभव घेतल्याशिवाय देव किती चांगला आहे ते कळत नाही. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, देव बाप, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा शुद्धाला दूर ठेवी, दूर ठेवी, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. सारा येशू ख्रिस्त भरून उरला, सारा येशू ख्रिस्त भरून उरला, आता ह्या देऊळा भय कैचे, भय कैचे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, देव बाप, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर. स्तोत्रकर्ता 34 अध्याय 8व्या वचनात म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्याचवर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. श्रोत्यानो, हे तुमच्यासाठी एक आव्हान आहे. तुम्ही जर अजूनही देवाचा अनुभव घेतला नसेल तर तो अनुभव घ्या. प्रभू परमेश्वर खरोखर जिवंत, सत्य, दयाळू व प्रीती करणारा परमेश्वर आहे. पौल या करिंथकरांशी बोलताना प्रभूला उंचावतो. तो त्यांना 5व्या वचनात लिहितो, आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहो असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. श्रोत्यानो, पौल
कोणत्याही उत्तम गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घेत नाही. तो ते देवाला देतो. तो स्वतःचा अशक्तपणा कबूल करतो. त्या अशक्तपणाविषयी तो याच पत्रामध्ये पुढे 12वा अध्याय आणि 10व्या वचनात म्हणतो, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. परमेश्वर मोठ्या गोष्टी व मोठे लोक यांच्या शोधात नाही. तसे असते तर त्याने तुमचा व माझा उपयोग कधीच केला नसता. तो या जगातल्या लहान गोष्टी, दुबळ्या गोष्टी स्वतःचे हेतू पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणतो. आमचे सामर्थ्य देवापासून आहे. आम्ही कोणी एक नाही श्रोत्यानो, तर देवाच्या हातातले साधन मात्र आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवणे खरोखर आवश्यक आहे. पौलाने या गोष्टीची जाणीव ठेवली. त्याने सतत ख्रिस्ताला उंच केले, देवाला गौरव दिले, स्वतःचा अशक्तपणा कबूल केला. तो पुढे 6व्या वचनात ह्या लोकांना लिहितो, त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे. कारण लेख जीवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करीतो. श्रोत्यानो, या ठिकाणी पॉल जुन्या व नव्या करारातील फरक स्पष्ट करीत आहे. पुष्कळ बाबतीत त्यांच्यामध्ये विरोध आहे. पौलाने लिहिले आहे, अक्षराचे नाही तर आत्म्याचे. हे कसे ते आपण पाहूया. जुन्या करारामध्ये विशेष रीतीने नियमशास्त्रामध्ये अक्षर मारते म्हणजे नियमशास्त्र आम्हाला दंडास पात्र ठरवते. नियमशास्त्र आम्हाला सांगते की तुम्ही व मी अपराधी आणि पापी आहोत. दगडाच्या पाट्यांवर लिहिलेले ते नियम मानवाला अपराधी ठरवतात. मोशेच्या नियमशास्त्राद्वारे जीवन कधीही प्राप्त होत नाही. हाच फरक पौलाने केला आहे. तो म्हणतो, अक्षर जीवे मारते परंतु आत्मा जिवंत करतो. मी लोकांना एका गोष्टीचे नेहमी आव्हान करते. नियमशास्त्राद्वारे कोणाचे तारण झाले असेल तर तो माणूस मला दाखवा, असे मी त्यांना म्हणते. पण कोणीही असा माणूस सापडत नाही ज्याचे नियमशास्त्राद्वारे तारण झाले आहे. श्रोत्यांनो, तुम्हाला माहित आहे काय की नियमशास्त्र देणारा खुद्द मोशेही त्याद्वारे तारण पावला नव्हता. का? कारण तो एक खुनी होता. दावीद जरी परमेश्वराच्या मनाप्रमाणे होता तरी त्यानेही नियमशास्त्राचे उल्लंघन केले होते. नियमशास्त्र पाळून कोणाचे तारण होत नाही. नियमशास्त्र तुम्हाला दोषी ठरवते. पुढे पॉल 7व्या वचनात म्हणतो, जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असे, ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशेच्या तोंडाचे तेज नाहीसे होत चालले असूनही इस्रायल लोकांना जर त्याच्या तोंडाकडे टक लावून पाहावे ना. श्रोत्यानो, जुना करार मरणाची सेवा होता. या ठिकाणी दगडावर कोरलेला लेख म्हणजे दगडाच्या पाट्यांवर लिहिलेल्या 10 आज्ञा होत. तरीही तो लेख गौरवी होता. तो देवाची इच्छा होता व तो चांगला होता. जरी त्यामुळे मी दोषी ठरले तरी तो लेख चांगला होता. त्या नियमशास्त्रामध्ये काही उणीव नव्हती. उणीव माझ्यामध्ये आहे. नियमशास्त्र मला दाखवते की मी पापी आहे. पॉल या वचनात म्हणतो, इस्रायलाच्या संतानांच्याने मोशेच्या तोंडाचे तेज जे नाहीसे होत चालले होते, त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लावत नव्हती. मोशेच्या चेहऱ्यावरचे तेज हळूहळू कमी झाले. पुढे तो 8व्या वचनात म्हणतो, तर आध्यात्मिक सेवा विशेष करून तेजस्वी होणार नाही काय? श्रोत्यानो, जर जुना करार गौरवी होता तर नवीन करार किती अधिक गौरवी असेल. 9वे वचन, कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती तर जिचा परिणाम नीतिमत्व ती किती विशेष करून अधिक तेजोमय असणार. न्यायी ठरविण्याची सेवा म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला जे नीतिमत्व प्राप्त होते ते. 10 आणि 11 वचने, इतकेच नव्हे तर जे तेजस्वी होते ते ह्या तुलनेत अपरंपार तेजापुढे तुलनेने हीन तेज ठरले. नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. जे नाहीसे केल्या गेले ते नियमशास्त्र होते व नवीन करार कितीतरी अधिक पटीने गौरवी होतो. श्रोत्यानो, या ठिकाणी पॉल मोशेद्वारे नियमशास्त्र देणे व ज्या कृपेच्या काळात आपण जगतो तो यांच्यामधील विरोध दाखवला आहे. 12 आणि 13 वचने पहा. तर मग आम्हाला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो. इस्रायल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालीत असे, तसे आम्ही करीत नाही. श्रोत्यानो, आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नियमशास्त्राचे देणे 2दा झाले. जेव्हा सिनाय पर्वतावर मोशे गेला तेव्हा परमेश्वराने त्याला दगडी पाट्या दिल्या व स्वतः त्यावर नियम लिहिले. इस्रायली लोकांनी त्या नियमांचे पालन करायचे होते व त्यांनी त्याचे पालन केले असते तर त्यांचे तारण झाले असते. परंतु कोणीही त्याचे तंतोतंत पालन करू शकला नाही.
परमेश्वर त्यांचा त्याद्वारे न्याय ठरवणार होता. जेव्हा परमेश्वरासह मोशे डोंगरावर होता तेव्हाच इस्रायली लोकांनी पहिल्या 2 आज्ञा मोडल्या. माझ्यासमोर तुला दुसरे देव नसोत आणि तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. या 2 आज्ञा त्या होत्या. मोशेचे नियमशास्त्र फार कडक होते. मोशेही म्हणाला की मला फार भीती वाटते व माझा थरकाप होतो. या नियमशास्त्राने डोळ्यासाठी डोळा, दातासाठी दात अशी मागणी केली. नियमशास्त्र परिपूर्ण अंगभूत नीतिमत्व व पावित्र्य होते. नियमशास्त्रानुसार माणसाची पात्रता असेल त्याप्रमाणे त्याला मिळत असे. श्रोतानो, आपण निर्गमच्या 32व्या अध्यायामध्ये पाहिले की लोक नियमशास्त्राचे आधीच उल्लंघन करू लागले होते आणि त्याचा परिणाम काय झाला. देवाने मोशेला लोकांकडे खाली जायला सांगितले. मोशे पर्वतावरून खाली लोकांकडे गेला. त्याने दुरूनच इस्रायली लोकांना पहिल्या 2 आज्ञा मोडताना पाहिले. त्याने नियमशास्त्राच्या दगडी पाट्या त्यांच्याकडे आणण्याचे धाडस केले नाही. का बरे त्याने तसे धाडस केले नाही? श्रोत्यानो, तसे धाडस त्याने केले असते तर संपूर्ण इस्रायल राष्ट्र नष्ट झाले असते. ही गोष्ट लगेचच घडली असती. त्यांचा ताबडतोब न्याय झाला असता. कारण नियमशास्त्राच्या उल्लंघनाची शिक्षा मृत्यूदंड होती. म्हणून मोशेने त्या दगडी पाट्या फोडून टाकल्या व मगच तो छावणीत परतला. त्यानंतर मोशे परत सिनाय पर्वतावर परमेश्वराकडे गेला. मोशेला माहीत होते की सर्व इस्रायल त्याच्या पापाकरिता नष्ट केल्या जाईल. परंतु मोशे देवाजवळ दयेची याचना करीत होता. मग देवाने त्याला दुसरी संधी दिली. म्हणजे त्याने मोशेला नियमशास्त्राच्या दुसऱ्या पाट्या दिल्या. मोशेला समजले की परमेश्वर नियमशास्त्र, कृपा व दया यांनी सौम्य करीत आहे. मोशेच्या या नियमशास्त्राच्या केंद्रस्थानी निवास मंडप आहे आणि अर्पणाची पद्धत घालून देण्यात आली आहे. या दोन्हीच्या आधारे देवाकडे जाण्याचा मार्ग तयार झाला. म्हणजे रक्त सांडल्याशिवाय पापाची खंडणी दिल्या जात नाही. श्रोत्यानो, प्रभू परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आपण कसे जाऊ शकतो? परंतु काळजी करण्याचे कारण नाही. कारण देवाने आमच्यासाठी एक मार्ग तयार केला आहे. हे प्रगटीकरण अद्भुत आहे. मोशेचा चेहरा तेजस्वी झाला. यात नवल ते काय? पर्वतावरून मोशे जेव्हा खाली आला तेव्हा त्याच्याजवळ नियमशास्त्राच्या दुसऱ्या पाट्या होत्या. त्या दोषी ठरविण्याची सेवा, मरणाची सेवा अशा पाट्या होत्या व स्वतः नीतिमत्व मिळवू न शकणाऱ्या मानवाकडून त्या नीतिमत्वाची मागणी करीत होत्या. परंतु त्यासोबत अर्पणाची ही पद्धत लावून दिलेली होती. त्या पद्धतीद्वारे देवाची कृपा प्रगट होते. ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान यांच्यामध्ये देवाची कृपा पूर्ण झाली व हीच कृपा पौलाला मिळाली. पौल हा परुषांचा परुषी नियमशास्त्राखाली असलेला माणूस होता. तो आता अशा ठिकाणी आला की तेथून तो म्हणू शकला. फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय आणि 9व्या वचनात तो म्हणतो, फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय आणि 9वे वचन, आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. श्रोत्यानो, या ठिकाणी खरोखर गौरवाची सेवा आहे आणि ही सुवार्ता आहे. नियमशास्त्र गौरवी होते. ते माणसाला तारणाचा मार्ग दाखवू इच्छित होते, परंतु त्याच्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद माणसामध्ये नव्हती. देवाला संतोष देण्याचा तो जीवनाचा एक गौरवी मार्ग होता, परंतु माणसाच्या पापी स्वभावामुळे तो मार्ग मरणाची सेवा असा झाला. तथापि ख्रिस्तामध्ये परिपूर्ण झालेल्या देवाच्या कृपेचा गौरव ही खरोखर गौरवी सेवा आहे. दुसऱ्या एका उतार्यामध्ये या सेवेला धन्यवादित देवाची गौरवी सुवार्ता असे म्हटले आहे. देव धन्यवादित आहे. देवाला कोणती गोष्ट सुख देऊ शकते? देव मानवावर प्रीती करणार आहे व दया करणे त्याला आनंदित करते. त्याला माणसाचे तारण करायला हवे आहे. मिखा संदेशाच्या पुस्तकामध्ये मिखाचे पुस्तक 7वा अध्याय आणि 18व्या वचनात आपणाला सांगण्यात आले आहे. मिखाचे पुस्तक 7वा अध्याय आणि 18वे वचन, तू समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करीतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकितोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. श्रोत्यानो, एखाद्या मानवी कुटुंबाचा नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही. परमेश्वर एहेजकेल संदेष्टाला एहेजकेलचे पुस्तक 33वा अध्याय आणि 11व्या वचनात म्हणाला. एहेजकेलचे पुस्तक 33वा अध्याय आणि 11वे वचन, त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही, तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे. फिरा
आपल्या मार्गावरून मागे फिरा. इस्रायल वंशज हो, तुम्ही का मरता? तारण करण्याची देवाची इच्छा आहे. माणसाचे तारण करण्यामध्ये देवाला आनंद वाटतो. आपण पाहिले की कोणाचा नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही. किती चांगला देव आहे आपला. तो दुष्टांचाही नाश व्हावे असे मनात योजित नाही, इच्छा बाळगत नाही, तर त्याने आपल्या दुष्टपणापासून मागे फिरावे, देवाकडे वळावे अशीच त्याची इच्छा असते. श्रोत्यानो, जेव्हा मोशे दुसऱ्यांदा पर्वतावरून खाली आला तेव्हा तो आनंदी होता व त्याचा चेहरा तेजस्वी होता. अर्पणाच्या पद्धतीद्वारे इस्रायली लोकांसाठी आता एक मार्ग होता. मोशेने आपल्या चेहऱ्यावर आच्छादन घातले, यासाठी नाही की त्याचा चेहरा तेजाने झळकत होता व लोक त्याच्याकडे पाहू शकत नव्हते, तर यासाठी की ते तेज हळूहळू नाहीसे होते. त्याचा चेहरा गौरवाने प्रकाशित झाला होता, परंतु ते तेज हळूहळू नष्ट होत होते. 14वे वचन आम्हाला सांगतं, परंतु त्यांची मने कठीण झाली, कारण जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते. ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. श्रोत्यानो, काय इस्रायली लोकांप्रमाणे तुमची ही मने आच्छादलेली आहेत? परमेश्वर येशू ख्रिस्त व पाप यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये पूर्वग्रह आहेत काय? त्यामुळे तुम्ही ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करण्यास नाखुश आहात काय? आजच आपल्या मनातील सर्व गैरसमज दूर करा आणि येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की पौलाच्या सेवा कार्याची मान्यता काय होती. त्याने जुन्या कराराची तुलना नवीन कराराशी कशा रीतीने केली आणि ते कसे उच्च दर्जाचे होते. त्याने हे पटवून दिले की पवित्र आत्म्याची सेवा ही मानवी ओळखपत्रावर आधारित नसते, तर ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर आधारित असते. तसेच ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जुन्या कराराच्या मर्यादा कशा दूर केल्या जातात. प्रियांनो, हे गुज आहे आणि आम्ही ते केवळ जाणून घेऊ नये, तर त्याचा अनुभव घेण्यासही तयार असावे. काय आपण तयार आहात की अजूनही आम्हाला एखाद्या मानवी शिफारसपत्राची आवश्यकता आहे? आपण विचार करूया. आपण प्रार्थना करू. आमच्या जीवनामध्ये कार्य करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो बापा. तू आज आमच्याशी बोललेला आहेस आणि प्रभूजी आमची वागणूक कशी असावी याबद्दल तू आम्हाला धडे दिलेले आहेस. होय प्रभूजी, आम्हाला कोणाची शिफारस पत्राची गरज नाही, कारण बापा तू आमची अंतःकरणे जाणणारा देव आहेस आणि ज्यावेळेस आमची कृती योग्य असते त्यावेळेस निश्चितच बापा आम्हाला तुझ्याद्वारे आशीर्वाद प्राप्त होत असतो. तुझ्याद्वारे आमची आत्मिक उन्नती होत असते. आणि होय परमेश्वर देव बापा, आजच्या हल्लीच्या युगामध्ये आम्हाला याच गोष्टीची गरज आहे की आम्ही तुझ्यावरती निर्भर राहावं आणि तुझ्याद्वारे आम्ही आशीर्वादित बनावं. होय बापा, आणि म्हणूनच ज्यांनी ज्यांनी हे अध्ययन ऐकलेलं आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर बापा. त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर कर. तुझ्या कृपेचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये येत राहू दे आणि बापा त्यांना तू आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.